आवाज मानदेशाचा। म्हसवड शहरासह मान तालुक्यात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर जिहे कटापूर योजनेअंतर्गत आंधळी धरणातील पाणी माणगंगा नदीत सोडून नागरिकांची तहान भागवावी अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी केली आहे। कमालीच्या उष्णतेमुळे मान तालुका अक्षरशः होरपळून निघाला असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे। मान पंचायत समितीनेही टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर केली असून परिस्थितीची गंभीरता अधोरेखित झाली। म्हसवड शहरात नागरिकांना 8 ते 10 दिवसांनी पाणी मिळत असून योजनेतील बिघाडामुळे हा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे। सध्याच्या परिस्थितीत नागरिक त्रस्त झाले असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे। खात्रीशीर पाणी स्रोत उपलब्ध नसल्याने प्रशासनही हतबल झाले। अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत प्राध्यापक बाबर यांनी व्यक्त केलं। म्हसवडची जुनी पाणी पुरवठा योजना कालबाह्य ठरली असून नवी योजना अद्यापही कार्यान्वित झालेली नाही। माणगंगा नदीत पाणीच नसल्याने शेंबडे वस्ती पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाली। परिणामी नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। या सर्व समस्यांवर एकच प्रभावी उपाय म्हणजे जिहे कटापूर योजनेअंतर्गत आंधळी धरणात साठवलेले पाणी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी माणगंगा नदीत सोडणे किंवा वडजल कालव्याद्वारे ते म्हसवडकडे वळवणे असेही प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी स्पष्ट केलं। शेतीसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य देत तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।